मित्रांनो नमस्कार. आजचा प्रश्न पाहूया आपण. एका बोटला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किलोमीटर, याला नोट करूया आपण 25 किलोमीटर, आणि प्रवाहाच्या दिशेने 39 मिनिट, पुन्हा 39 किलोमीटर नोंद कर. किती तासात? 8 तासात. त्याला आपण इथं 8 तास लिहूया. सध्याचं काम नाही आहे, पाहूया समोर काय होईल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 52 किलोमीटर, हे किती तासात होतात? 11 तासात. हा प्रश्न कसा सोडवायचा? एकदम वेगळ्या पद्धतीने आपण सोडूया. पहा इथं 39 कोणते? प्रवाहाच्या दिशेने, हे दिशेने आहेत आणि हे विरुद्ध दिशेने आहेत, तर हे 39 आणि हे 52 हे एका संख्येने डिवाइड होतात. कशाने डिवाइड होतात? पहा 13 ने डिवाइड होतात. आणि 25 कशाने डिवाइड होईल आणि 35 कशाने डिवाइड होईल? एका कॉमन संख्येनं 5 ना. याचाच अर्थ काय की बोटेची गती व प्रवाहाची गती याची बेरीज येणार आहे 13. त्याचप्रमाणे बोटेची गती मायनस प्रवाहाची गती याची बेरीज येणार आहे 5. ठीक आहे. आपल्याला प्रवाहाची गती काढायची आहे, बरोबर. प्रवाहाची गती काढायची म्हणून बोट मायनस करूया, प्रवाह प्लस करूया, याला मायनस करूया, बोट कॅन्सल, 2 प्रवाह बरोबर 13 - 5 किती होतील? 8. याचा अर्थ प्रवाहाची गती 8/2 म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे मित्रांनो, समजलं? तुमच्या लक्षात आलं? एकदम सिंपल मेथड. प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने कट करण्यासाठी डिजिट येणार आहे. ओके.